Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज. मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक तात्पुरती बंद. पुढील 2 तास मुंबईसह पालघर, ठाणे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा देखील शक्यता. रायगडच्या आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली. नदीची सध्याची पाणी पातळी ही 8.50 मीटरवर. हवामान विभागाकडून जिल्ह्यात रेड अलर्ट. पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता. ठाण्यातील चंदनवाडी परिसरात मोठं झाड कोसळलं. मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं, नागरिकांची गैरसोय झाली. 2 तासांनंतर अग्निशमन दलाकडून कारवाई. चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये नवा धोका. पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीट मार्ग खचला तर तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका. धोकादायक तुटलेला भाग तातडीने हटवण्याची मागणी. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. राम मंदिर दानचोरी प्रकरणी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणार. रविवारी दादरच्या हनुमान मंदिरामध्ये ठाकरेंच्या उपस्थितीत महाआरती देखील होणार. मुंबईच्या साकी नाक्यामध्ये मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा झाला मृत्यू. 25 फूट खोल मॅनहॉलमध्ये पडून असलम शेख या व्यक्तीचा मृत्यू. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित तर कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल. पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मॅनहॉलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही. पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस. जयंत पाटलांना साकी नाक्याची दुर्घटना सांगताना साटम हे हसले तर वक्तव्याचा विपर्यास केला. साटम यांचं स्पष्टीकरण. राज्यातील घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टावरून कान उघडणी. सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतोय. हद्दपार केलेल्या याचिकाकर्त्यांनी देखील पक्ष बदलावा. वॉशिंग मशीन आहेच हायकोर्टाची मिश्किल टिप्पणी. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. कादर पॅलेस परिसरातील यास्मिन पाक या इमारतीबाहेरील घटना. एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचाही आरोप. लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियमावली. आता लोकलमध्ये धारदार शस्त्र बाळगण्यास बंदी. लोकलमधील वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये तपासाला वेग. पोलिसांकडून आणखी 3घांना अटक. बिहारच्या पटनामधून 2घांना 1, जम्मूमध्ये 1 जण ताब्यात. अटकेतील आरोपींची संख्या आता 7 वर. मुसळधार पावसानंतरही मुंबई पुण्यामध्ये पाणी टंचाईची चिंता कायम. पुण्यामध्ये 4 दिवस तर मुंबईमध्ये 2 दिवसांचा धरण साठा शिल्लक. पुणे ग्रामीण भागातील 257 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार. 2घांना दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. चौकशी दरम्यान जबाबात विसंगती आढळली त्यामुळे लाईव्ह डिटेक्टर टेस्ट देखील होणार, सूत्रांची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.